नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभम रामेश्वर भावेकर, भावेकर मॅथ अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. याच्या आधी आपले दोन व्हिडिओ झालेले आहे. आता आपण तिसऱ्या व्हिडिओमध्ये आलेलो आहे. ज्या विद्यार्थ्यांनी हे दोन व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी ते आधीचे दोन व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यातून तुम्हाला प्रश्न माहिती होईल, कन्सेप्ट क्लिअर होईल. त्याच्यानंतरच हा तिसरा व्हिडिओ बघू. आता बघा, याच्या आधी जे प्रश्न बघितले आहे त्याच्यापेक्षा थोडे पुढचे प्रश्न आपण घेणार आहे आणि एकदम चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही ते बरोबर लक्ष देऊन क्वेश्चन बघा. बघा प्रश्न काय म्हणते. याच्या आधी आपले किती प्रकार झाले तर 5 प्रकार झाले. आता आपण 6व्या प्रकारामध्ये आलो. बघा आता 6वा प्रकार, प्रकार नंबर 6. याच्यातला पहिला प्रश्न घेणार आहे. प्रश्न काय म्हणते बघा, रामू, विजू आणि नंदू यांच्या गुणांचे गुणोत्तर हा कोण कोण आहे. एक आहे राम म्हणजेच रामू, दुसरा आहे विजू आणि तिसरा कोण आहे म्हणते, नंदू आहे म्हणते, नंदू. प्रश्न बरोबर बघा काय. यांचा जो गुणोत्तर आहे म्हणते गुणांचं ते काय म्हणते 6, 5 आणि 3. काय झालं पहा, रामूचे जे गुण आहे ते किती टक्क्याने वाढले म्हणते, 25% कमी झाले म्हणते. सॉरी, वाढले नाही तर 25% काय झाली, कमी झाली. म्हणजेच 25% मायनस झाले. त्याच्यानंतर विजूचे जे गुण आहे ते 25% वाढले. मग याला प्लस दाखवतो. मग हे कितीने वाढले, 25% वाढले. त्याच्यानंतर जो नंदू आहे तो किती टक्क्याने समजा कमी झाला तर 20% कमी झाला. म्हणजेच इथं 20% लिहितो. बघा तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओत सांगितलं अपूर्णांक कसा तयार होते. 25चा अपूर्णांक किती तयार होते, 25 चोक 100 म्हणजे 1/4. इथे पण किती तयार होईल, 1/4. 20चा अपूर्णांक 20 × 20, 20 × 100 म्हणजे 1/5. समजलं असं इथपर्यंत. करायचं काय पहा, आता एक स्टेप अजून लक्षात ठेवा. हा जो रेशो आहे याला काय करायचं, आपण 2-2 0 वाढून पूर्ण संख्या बनवून टाकू. म्हणजेच पहा 600 हा रामू बनते. त्याच्यानंतर विजू 5 भाग दिसत आहे याला 500 बनवू आणि नंदू जो आहे 300 याला बनवून टाकू. म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेशन साठी सोपं जाते. मग आता झालं काय बघा, एक आहे रामू, दुसरा आहे विजू आणि एक आहे नंदू. मग बघा हा काय झाला, मायनस झाला. 25% काय झाली, कमी झाली. म्हणजे 4 वर काय झाली, 1 कमी झाली. मग 4 वर 1 कमी होत असेल तर किती होणार आहे, 3. हा काय झाला, 25% वाढला. म्हणजेच 4 भागाचा होता, आता 1 वाढत आहे. म्हणजेच किती भागाचा होईल, 5 भागाचा. त्याच्यानंतर नंदूचं काय झालं म्हणते बघा, कमी झाला. म्हणजे 5 भाग होता, 1 भाग कमी झाला. आता तो 4 झाला. मग बघा सुरुवातीला 4 भाग होता, असं समजू आपण 600 होता. मग आता किती, मग 600 गुणेला 3 भागेला 4. तसंच त्याचं करू. 4 भाग होता त्यावेळेस तो 500 होता. आता किती होईल, म्हणजे 500 गुणेला 5 भागेला 4. नंतर तिसरा व्यक्ती कोण आहे, नंदू आहे. 5 भाग होता त्यावेळेस किती होता, 300. आता किती होईल, मग बघा 300 गुणेला 4 भागेला 5. याला जर सॉल्व्ह केलं तर आपलं उत्तर येते 4 न जर समजा या 60 ले भाग दिला तर 15 येतील. 15 म्हणजेच 150 बनते आणि 150 गुणीला जर 3 केलं 450 बनते. याचं उत्तर येते 450. तसंच पुढे आहे बघा, 4 × 4, 4 × 4, 5 मधून 4 गेले 1 उरला. 4 दोन्ही 8, 2 उरले. 4 पंच 20. 125 गुणीला जर 5 केलं तर किती येते, 625. नंतर बघा पुढचं, 5 × 5, 5 × 30 आणि 60 गुणीला जर तुम्ही 4 केलं 6 × 24, 240 आहे. तिथे 240 आहे. समजलं का इथपर्यंत. हो बघा आता रेशो बनवता येते काय याचा, 5 9 45. किती उरले, 5. 5 दोन्ही 10. नंतर बघा याचा पण रेशो बनते, 5 × 5, 1 उरला. 5 दोन्ही 10, 2 उरले. 5 5 25, 125. ठीक आहे. नंतर पाहू, 5 चोक 20, 4 उरले. 5 8 40 म्हणजे 48. इथपर्यंत लक्षात आलं का, सर्वांचंच आलं असं. इथं डायरेक्ट भाग जाते. सॉरी, 5 9 45 म्हणजे 90. झालं काय, 90 125 48. आता ही संख्या लहान होते का, संख्या लहान होत नाही. तर मग करू काय आपण, जे दिसत आहे तेच फायनल उत्तर पकडू.
म्हणजेच त्याचं उत्तर येते 90, 125, 48. बघा आता हा प्रश्न समजला असेल तर पुढचा पाहू. याच प्रकारामध्ये सेकंड प्रश्न पाहू. प्रश्न काय म्हणते बघा. अत्यंत महत्वाचे प्रश्न आहे. प्रश्न आवर्जून पूर्ण व्हिडिओ बघा, त्याच्यात नंतरच तुम्हाला ते समजेल. तोपर्यंत ते समजणार नाही. व्हिडिओ बघणं महत्वाचं आहे. बघा आता नंतरचा प्रश्न. एक महाविद्यालयामध्ये त्याच्यात जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र यांच्या जागेचे गुणोत्तर दिले आहे. हा कोणकोणतं शास्त्र आहे? एक आहे जीवशास्त्र. आता हा प्रकार तुम्हाला माहित झाला आहे, 6वा आहे म्हणून. एक आहे जीवशास्त्र आणि दुसरा आहे रसायनशास्त्र आणि तिसरा आहे म्हणते भौतिकशास्त्र. तीन विषय आहे, तीन विषयाचे विभाग आहे आणि त्याच्या जागेचं गुणोत्तर दिलं आहे तुम्हाला 6, 9 आणि 4. हे जागेचं गुणोत्तर आहे. झालं काय बघा, मागच्या गणितासारखंच झालं. जीवशास्त्राच्या 25% जागा वाढल्या. आता 25% जागा वाढत आहे म्हणजे प्लस होत आहे आणि 25%चा अपूर्णांक मी तुम्हाला आधीच सांगितलाय कसा बनते. म्हणजे 25 जागा बनन मग 1/4. त्याच्यानंतर काय झालं म्हणते बघा, जे रसायनशास्त्राच्या जागा आहे ते काय झालं 10% वाढल्या. आता 10% वाढल्या म्हणून प्लसचं चिन्ह दाखवत आहे. 10%चा अपूर्णांक बनते 1/10. त्याच्यानंतर जे भौतिकशास्त्राच्या जागा आहे ती कमी झाल्या म्हणून मी मायनस न दाखवतो. कितीने कमी झाल्या तर 25%. 25%चा तुम्हाला माहित आहे 1/4. इथपर्यंत समजलं असेल. मग पहा गणित आता कसं बनते. कॅल्क्युलेशन सोपसाठी तुम्हाला सांगितलं, हे जे रेशो दिसते याच्यावर आपण 2-2 झिरो वाढून देऊ. हे काय बनणार आहे 600, हे काय बनणार आहे 900 आणि पुढची संख्या काय बनणार आहे 400. मग बघा आता इथे वाढ आहे, इथे वाढ आहे आणि इथे वाढ, इथे कमी झालेली. मग 4 भाग होती, 1 भाग वाढणार आहे. किती होणार आहे 4 ची 1 भाग म्हणजेच किती झाली 5 भाग. 4 होती त्यावेळेस किती आहे म्हणते 600. तर आता विचारली तिरपा गुणाकार करा. 600 गुणेला 5 भागेला 4. त्याचाही तसंच करा पुढं. वाढ झाली आहे का ती पाहून घ्या. वाढ झालेली आहे. 1/10 म्हणजे 10 ची काय झाली 11 झाली. 10 होती तेव्हा किती होती 900. तर आता किती मग 900 गुणेला 11 भागेला 10. पुढल्या याच्यात काय झालाय, पुढल्या याच्यात मायनस झालाय म्हणजे 4 भाग होती, 1 भाग कमी होईल म्हणजे 3 भाग झाले. 4 भाग आणि 3 भाग कोणती व्हॅल्यू दिली आहे तर 4 भागाची दिली आहे. मग 400 आणि पुढे किती म्हणजे 400 गुणेला 3 भागेला 4. आता आपण भागाकार करू. 4 न जर आले भाग दिला 4 1 4, 4 15 60 म्हणजे 15 5 75 750 बनते. त्याच्यानंतर बघा हा 0 आणि 0 कॅन्सल. 11 9 99 म्हणजे 990 बनते. पुढे भाग जाते बघा 4 1 4, 4 1 4 म्हणजे 100 गुणेला 3 किती बनते 300 बनते. समजलं असं. करायचं काय पहा, आता ही संख्याला आणत असेल तर लाण करू. बघा 1 0 इथे कॅन्सल, दुसरा इथं आणि तिसरा इथं. संख्याला आण होते 3 पहा. 3 जर 75 ला भाग दिला तर 25 3 75 म्हणजे 25 येते. 3 जर तुम्ही 99 ला भाग दिला तर 33 येते. 3 3 9 3 3 9. 3 जर समजा 30 ला भाग दिला तर किती येते 10 येते. आता संख्याला आण होत नाही म्हणजेच तुमचं आता शेवटचं फायनल उत्तर काय आलाय 25 33 10. समजलं. चला आता समोरचा प्रकार बघू. आपले झालेले आहे. आता आपण 7वा प्रकार बघू. तो पण एकदम सोपा प्रकार आहे, बरोबर समजून घ्या. सुरुवातीला x ने सांगतो, नंतर विदाउट x कसा प्रश्न सॉल्व्ह करायचा ते पण सांगतो. बघा प्रश्न काय म्हणते, दोन संख्यांची बेरीज 40 आहे म्हणते आणि त्यांच्या संख्यांची वजाबाकी म्हणजेच त्याच संख्यांची वजाबाकी ही तुम्हाला दिलेली आहे 10 येते म्हणते. तर त्या दोन्ही संख्याचे गुणोत्तर किती. बघा आता दोन संख्या तुम्हाला संख्या माहित आहे का नाही. असं समजू आपण एक संख्या समजा एक संख्या x असेल आणि दुसरी संख्या असं समजू आपण y असेल म्हणजेच y. सुरुवातीला x y ना सांगतो, नंतर तुम्हाला सेकंदामध्ये कसं उत्तर काढायचं ते पण सांगतो. बघा आता x आणि y हे दोन संख्या आहे आणि या दोन संख्यांची बेरीज दिली आहे म्हणजे x प्लस y. दोन संख्या आहे आणि या दोन संख्यांची बेरीज गणितात किती दिली आहे तुम्हाला 40.
हीच दोन संख्या आहे, पण यांची तुम्हाला वजाबाकी दिली आहे म्हणजे x मायनस वाय किती दिलेलं आहे 10. मग हे जे समीकरण बनले या समीकरणाला आपण सॉल्व्ह करू. बघा हे प्लस मध्ये आहे मायनस मध्ये आहे कॅन्सल. हा पण प्लस मध्ये हा पण प्लस आहे, एक्स आणि एक्स किती होते 2x बरोबर. दोन्ही घटना कशा आहे प्लस मध्ये आहे. 40 आणि 10 किती होते 50. मग बघा आता एक्स ची व्हॅल्यू काढू. एक्स ला बाजूला करा 50 छेदामध्ये 2. 2 न जर 50 ले भाग दिला तर उत्तर येते 25. याचाच अर्थ एक्स ची व्हॅल्यू किती आली 25 आली. एक्स ची व्हॅल्यू जर 25 आली असेल तर आता तुम्हाला वाय काढता येतो. बघा आता याच्यात पुट करा किंवा याच्यात पुट करा. आता आपण काय करू सुरुवातीच्या याच्यात पुट करू. एक्स प्लस वाय बरोबर किती आहे 40. आता एक्स तुम्हाला भेटलेला किती भेटला 25. एक्सच्या जागी 25 घेतले प्लस वाय बरोबर 40. मग बघा आता वाय ची व्हॅल्यू निघते वाय बरोबर 40. हा कसा आहे प्लस मध्ये आहे, तिकडे गेला तर काय होते मायनस होते. मग 40 आणि 25 त्याच्यातला फरक काढायचा. 40 आणि 25 मध्ये कितीचा फरक आहे 15चा. वाय ची व्हॅल्यू किती आली 15 आणि त्याला वाय विचारलं काय एक्स आणि वाय हे दोन जे संख्या म्हणते त्या दोन संख्यांचं काय विचारलं गुणोत्तर विचारलं. मग एक आपल्याजवळ एक्स भेटली आणि दुसरी कोणती आहे वाय. एक्स ची व्हॅल्यू 25 आणि याची 15. संख्या लहान होते 5 न 5 5 25 आणि 5 3 15 म्हणजे त्या दोन संख्याचा रेशो काय बनला 5 असते. बघा ही सर्वच पुस्तकामध्ये सुद्धा मेथड आहे, पण आपल्याला काय करायचं आहे सोप्या पद्धतीने ते प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा कमी वेळेत. तर तुम्हाला मी ते सांगतो बरोबर लक्ष द्या. असा जेव्हा प्रश्न येईल म्हणजे कसा दोन संख्येची बेरीज आणि दोन संख्याचा फरक तर कसं करायचं पहा. मोठी संख्या राहील त्याच्यात एक काय राहील मोठी संख्या. दुसरी सोबत कोणती संख्या एक मोठी असेल तर दुसरी लहान असेल. दुसरी काय होईल लहान संख्या असेल बरोबर आहे. मग दिलेलं काय बघा आता दोन संख्यांची बेरीज दिली आहे आणि दोन संख्यांचा फरक दिलाय. मग काय करायचा बेरीज आणि तो दिलेला फरक याला प्लस करायचा. फरक कितीचा दिलाय 10चा भागेला 2 करायचा. नंतर लहान संख्या जर तुम्हाला काढायची असेल जी बेरीज आहे आणि फरक आहे याच्यातला फरक काढायचा 2 याच्यातला आणि त्याला 2 न भाग द्यायचा. मग बघा 40 आणि 10 किती होते 50. 50 भागेला 2. नंतर 40 मधून 10 गेले 30. 30 भागेला 2. 2 न जर आत्ताच पाहिलं आपण 50 ला भाग दिला किती येते 25. 30 ला जर भाग दिलं तर 15. मग त्या संख्या भेटल्या 25 15. पण गणित आपलं गुणोत्तर प्रमाणाचं आहे त्यानं रेशो विचारला. याला लहान करू 5 5 25 5 3 15 म्हणजेच फायनल उत्तर काय आलं 5 असतील. एक्सच्या कंडिशन मध्ये तेच उत्तर आलं आणि शॉर्ट मध्ये पण तेच आलं. जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन तिथे क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पुढे येत राहील. बघा आता असाच प्रश्न दुसरा आपण सॉल्व्ह करू म्हणजे सॅटिस्फाईड होणं महत्वाचं आहे प्रश्नामध्ये. बघा सारखाच प्रश्न आहे सर्वांनाच येईल आता हा प्रश्न. सोप्या पद्धतीने पाहायचा आहे आपल्याला एक्स वाय न वापरता. प्रश्न काय म्हणते बघा दोन संख्यांची बेरीज 234 आहे. काय बेरीज तर दोन संख्या आहे आणि याची आपल्याला काय दिली आहे बेरीज दिली किती आहे म्हणते 234 आणि त्या दोन संख्याची वजाबाकी म्हणजेच त्याचा फरक फरक किती आहे ते पण दिला आहे गणितात 54 आहे म्हणते. मग त्या दोन संख्यांचं गुणोत्तर किती आताच सांगितलं शेवटची मेथड होती आपली सोपीवाली. काय करायचं बघा 234 प्लस 54 भागेला 2 एक संख्या निघून जाते. नंतर 234 मायनस 54 दुसरी संख्या निघते. टेन्शन घेऊ नका फास्ट मध्ये उत्तर येते. 234 आणि 54 त्याचं कॅल्क्युलेशन किती येईल 288 भागेला 2. 234 मायनस काय करायचं आहे 54 करायचं आहे याचं कॅल्क्युलेशन किती 180 भागेला 2. मग आता बे एक बे बे एक बे बे चौक 8 बे चौक 8 144. नंतर बघा बे 9 18 90 म्हणजे आपल्याला त्या दोन्ही संख्या भेटल्या. कोणत्या भेटल्या एक कोणत्या 144 आहे आणि दुसरी किती आहे 90 आहे. मग याचाच रेशो विचारला 144 90 याचा रेशो. संख्या काय होती आता हे 2 नाही लहान होते 3 नाही लहान होते 3 न बघू आता 3 चौक 12 2 उरले 3 8 24
3 त्रिक 9 म्हणजेच 30. अजून लहान होते, 3 ने भाग दिला तर 3 ने याले भाग दिला तर 16 येते, 3 ने याले भाग दिला तर 10 येते. म्हणजेच फायनल उत्तर काय येते? 16, 10. अजून संख्या लहान होते, 2 16, 2 पंच 10. अजून फायनल उत्तरामध्ये काय येऊ शकते? 8 5. समजला असेल प्रश्न? समोर जाऊ. हाच टाईप आहे, फक्त प्रश्नाची थोडी कंडिशन वाढवलेली आहे गणितामध्ये. मग प्रश्न काय म्हणते बघा आता याच्यानंतरचा. बघा प्रश्न काय म्हणते यानंतरचा. दोन संख्यांची बेरीज 60 आहे आणि त्यांची वजाबाकी 10 आहे. त्यामध्ये मोठी संख्या 25% ने वाढवली आणि लहान संख्या 7 छेद नाही 3/10 ने वाढवली तर नवीन संख्यांचे गुणोत्तर किती? प्रकार हाच आहे, फक्त प्रश्नाची लेवल थोडी वाढवलेली आहे. प्रश्न काय म्हणते बघा आता. पहिले काय दिलंय? दोन संख्यांची बेरीज दिली म्हणजे 60. मग ती संख्या काढून घेऊ पहिले. 60 + 10 भागेला 2. एक संख्या निघत असते, आताच पाहिलं मागच्या गणितात. 60 - 10 भागेला 2 एक दुसरी संख्या निघत असते. मग 60 आणि 10 किती होतात? 70. 70 भागेला 2. 60 मधून 10 गेले किती राहतात? 50. 50 भागेला 2. 2 न जर समजा 35 ला भाग दिला, सॉरी 70 ला भाग दिला तर किती येते? 35. एक संख्या भेटली आपल्याला 35. 2 न जर 50 ले भाग दिला तर किती येतात? 25. दुसरी भेटली 25. नो टेन्शन, लवकरच आपल्या संख्या निघाल. फक्त विषय काय आता बघा, हे झाल्या प्रॉपरच्या संख्या. आपल्याला काय म्हणते आता? संख्या वाढवल्यामध्ये मूळच्या संख्या वाढवल्या. आता वाढवल्या काय झाल्या? पहिली कितीने वाढली मोठी संख्या? मोठी येईल आणि कितीने वाढली म्हणते? 25%. 25%चा पूर्णांक आताच पाहिला आपण 1/4. नंतर लहान संख्या आहे. लहान संख्या काय झाली म्हणते? 3/10. 3/10 मध्ये 10. यानं काय झाली म्हणते? वाढली म्हणते. म्हणजे 2 अपूर्णांक भेटले. मग एक संख्या समजा मोठी 4 भाग होती, आता एक भाग वाढली, किती भाग झाले? 5 भाग. मग 4 भाग होती त्यावेळेस किती होती? 35 होती. 4 होती त्यावेळेस 35 होती. तर 5 म्हणजे किती? तसंच पुढे पहा. 10 भाग होती सुरुवातीला, नंतर 3 भाग वाढले, 13 भाग झाले. बरोबर आहे? 10 भाग होती त्यावेळेस किती होती संख्या? आताच पहिली 25. बरोबर. मग संख्या काढून घेऊ पहा आता. 35 गुणेला 5 भागेला 4. नंतर 25 गुणेला 13. 25 गुणेला 13 भागेला 10. समजलं असेल इथपर्यंत तुम्हाला? समजलं का? बघा आता काय करायचं, ही संख्या बनवून टाकू. 35 गुणेला 5 करू. 5 5 25. 5 5 25 वरती गेले 2. 5 त्रिक 15 आणि 2 17 भागेला 4. नंतर पहा 25 गुणेला 13. नंतर किती आहे? 25 गुणेला 13. बघा 13 पंच 65. 65 ची 5. आजचे गेले 6. 13 दोन्ही 26. 26 आणि 6 32. 325 भागाकारात किती आहे? 10. मग आता हे दोन संख्या बनल्या नवीन, याच गुणोत्तर बनवायचं आहे. याच्याजवळ व्यस्त करता येते आपल्याला. बघा इथं सांगतो आता. 325 भागेला 10. ती संख्या इकडे आणली, व्यस्त होऊन जाते. म्हणजे 4 छेदामध्ये किती? 175. संख्या लहान होत असेल तर लहान करू. बघा 5 × 30 किती उरले? 2. 5 5 25. 5 त्रिक 15. 2 उरले. 5 5 25. अजून संख्या 5 न लहान होती. 5 न जर 65 ले भाग दिला 13 येते. 5 ने याला भाग दिला तर 7 येते. समजलं? मग बघा अजून 2 न भाग देऊ. 2 दोन्ही 4. 2 पंच 10. आता भाग जात नाही. 13 गुणेला 2 किती होते? 26. आणि 5 गुणेला 7 35. म्हणजेच त्याचं उत्तर यायला पाहिजे 35 26. विचारलं काय? नवीन संख्येचे गुणोत्तर किती? तर काय येईल त्याचं उत्तर? 26 35 35 26. बघा आता फायनल उत्तर आहे त्याचं वाला किती? 35 आणि 26. व्यस्त करायचं त्याचं. हे झालं त्याचं उत्तर. समजलं असेल. तर या प्रकारामध्ये आपण 3 प्रश्न बघितलेले आहेत. आता त्याच्या नंतरचा आपण एक प्रकार बघू.